आपण पाहू शकता आपली ही चकली मस्त अशी खुसखुशीत आणि खमंग अशी झालेली आहे। ही चकली अजिबात तेलकट होत नाही। आपण पाहू शकता इथे हातावरती आपण ही चकली तोडून पाहिल्यानंतर हाताला अजिबात तेल लागलेलं नाहीये, अजिबात तेलकट होत नाही, अतिशय कमी साहित्यामध्ये होते आणि अतिशय झटपट अशी होणारी ही चकली आहे। ही इन्स्टंट चकली अगदी 10च मिनिटात तयार होते। आज आपण अशाच प्रकारची इन्स्टंट चकली पाहणार आहोत। नमस्कार, मी शीतल आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे। आज आपण झटपट होणारी 10च मिनिटात होणारी अशी चकली पाहणार आहोत। ही चकली अतिशय पटकन होते आणि लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत चकली सर्वांना प्रचंड आवडते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे 1 वाटी भरून आपण डाळवं किंवा पंढरपुरी याला डाळं असं म्हणतात ते आपण घेतलेलं आहे। हे 1 वाटी घेतलेलं आहे आणि मिक्सरमध्ये याची बारीक पावडर करून घेतलेली आहे। ही पावडर आपण अशा चाळणीमध्ये चाळून घ्यायची आहे, म्हणजे याच्यामध्ये जर असे कण राहिले असतील मिक्सरमध्ये बारीक करताना तर ते अशा प्रकारे वरती राहतात आणि आपली चकली अशी खुसखुशीत छान होते। याच्यानंतर आपण याच्यामध्ये 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। हे तांदूळ आत्ताच दळून आणलेले आहेत, जुने दळलेलं तांदळाचं पीठ वापरायचं नाही, नाहीतर चकली बिघडण्याची शक्यता असते। आणि हे जे तांदळाचं पीठ आहे ते आधी चाळून घेतलेलं आहे, म्हणून मी परत चाळलेलं नाही आहे। इथे आपण 1 वाटी डाळवं आणि 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, दोन्ही समप्रमाणात घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये काही मसाले आपण घालणार आहोत। इथे 1.5 चमचा आपण तीळ जे आहेत पांढरे ते आपण घातलेले आहेत। त्याचबरोबर घरी जे लाल तिखट आपण करतो ते आपण अर्धा चमचा घालणार आहोत। हे तिखट आहे म्हणून कमी घातलेलं आहे, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही जास्त देखील घालू शकता। त्याच्यानंतर आपण इथं थोडीशी हळद घालणार आहोत। हळद जास्त घातलेली नाही आहे, अगदी थोडीशीच आपण हळद घालणार आहोत। पाव चमचापेक्षा कमी आपण इथे हळद घातलेली आहे। त्याचबरोबर इथे आपण जे ओवा आहेत ते घालणार आहोत। ओवा 1 चमचा घातलेला आहे, हा अख्खा ओवा आपण घालणार आहोत, ओवा पावडर घातली तरी चालेल। त्याच्यानंतर आपण इथे जिरे पावडर घालणार आहोत। जिरे पावडर आपण 1 चमचा घातलेले आहे। तुम्हाला अख्खं जिरं जरी थोडं घालायचं असेल तर जिरे पावडर कमी करून तुम्ही थोडंसं जिरं घालू शकता। त्याचबरोबर इथे पाऊण चमचा आपण धने पावडर घातलेली आहे। धने पावडर घातल्यानंतर आपण इथे चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे। इथे पाऊण चमचा आपण चवीपुरतं मीठ ॲड करणार आहोत। हे सर्व घातल्यानंतर आपण इथं 2 चमचे बटर ॲड करणार आहोत। हे बटर असं मेल्टेड बटर नाही आहे, तर हे बटर जास्त घालायचं नाही आहे, 2च चमचे याच्यामध्ये आपण हे बटर घालणार आहोत। जास्त बटर जर घातलं तर आपली चकली तुटेल किंवा व्यवस्थित होणार नाही। अशा प्रकारे बटर घालून झालेलं आहे। आता हे सर्व मिश्रण आपण मिक्स करून घेणार आहोत। हे पीठ छान असं हाताने चोळून घेणार आहोत, मळून घेणार आहोत। हे जे बटर आहे ते पूर्ण पिठाला आणि मसाल्यांमध्ये असं छान मिक्स झालं पाहिजे। अशा प्रकारे छान असं हलवून घेऊयात, मिक्स करून घेऊयात। याचा छान असा गोळा तयार होतो, अशा प्रकारे पीठ तयार करून घेऊयात। ही इन्स्टंट चकली आहे, अगदी 10च मिनिटात तयार होते। अशा प्रकारे पिठाचा आपला गोळा तयार होतोय, आपलं पीठ तयार झालेलं आहे। आता आपण गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवणार आहोत। आता गॅस आपला कढई आपण हाय फ्लेमवरती ठेवणार आहोत आणि आपलं जे पीठ आहे ते मळायला घेणार आहोत, कारण हे झटपट अशी करायची आहे। तर इथे आपण कोमट पाण्याचा वापर केलेला आहे। आपण जे पीठ घेतलेलं आहे ते कमी पीठ घेतलेलं आहे, 1च वाटी। जर तुम्ही जास्त एकदम पिठाचं करणार असाल तर थोडं 2-3 सोऱ्याचं आपण एकदम पीठ मळून घेणार आहोत आणि नंतर चकली बनवायची आहे। एकदम जर पीठ मळलं तर हे विरी जाण्याची शक्यता असते आणि तुमची चकली तुटण्याची शक्यता असते। अशा प्रकारे थोडं पाणी ॲड करून आपण हे पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे अशा प्रकारे। आणि ह्याला हलकासा पाण्याचा हात लावायचा आहे, कोमट पाण्याचा, आणि आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। आता अशा प्रकारे आपलं हे पीठ रेडी झालेलं आहे। तेल आपलं सुरुवातीला फुल गॅसवरती करायचं आहे। आता अशा प्रकारे पीठ मळून झाल्यानंतर प्लेटवरती आपण चकली करणार आहोत, त्याला आपण तेल लावून घ्यायचं आहे। तुम्ही ज्याच्यावरती पण चकली करणार आहात, कधी प्लॅस्टिकच्या पेपरवरती करता त्यावेळी त्यालाही तेल किंवा तुपाचा हात लावून घ्यायचा, म्हणजे खाली चकली चिटकणार नाही। आता चकली आपण सोऱ्यामध्ये भरण्यासाठी आपण पिठाचा गोळा तयार करून घेत आहोत, त्याला देखील कोमट पाण्याचा हात लावायचा आहे आणि लगेच करायला घ्यायची आहे। जर गरज लागली तरच कोमट पाण्याचा हात लावा, नाहीतर गरज नाही। आणि एकदम पिठाचा गोळा मळून ठेवू नका, थोडं पीठ मळून घ्या जर जास्त चकली करायची असेल। हे 1च वाटीचं आहे त्याच्यामुळे मी एकदम मळलेलं आहे।
हे परत परत मी टिप्स सांगते आहे, कारण एकदम जर पीठ मळून ठेवलं तर त्याची चकली येणार नाही. ते पीठ तुमचं विरी जाण्याची शक्यता जास्त असते. अशा प्रकारे आता हे सर्व आपण मिश्रण या सोऱ्यामध्ये भरलेलं आहे. सोऱ्याला आतून तेल लावलेलं आहे, म्हणजे पीठ आतमध्ये चिकटणार नाही. आणि सावकाश अशी आपण पाहू शकता आपली चकली खूप मस्त भारी होती आहे. ही चकली चवीला खूप अप्रतिम अशी होते आणि इन्स्टंट होते. अगदी 10च मिनटात ही चकली रेडी होते. अशा प्रकारे आपण चकल्या करून घ्यायच्या आहेत. एकच सोऱ्याची आपण चकली बनवून घ्यायची आहे आणि त्या थोड्या थोड्या करत आपण तळून घेणार आहोत. आत्ता गॅसची फ्लेम हाय केली होती आपण जोपर्यंत पीठ मळतो आहे तोपर्यंत. आता चकली टाकण्याच्या अगोदर गॅसची फ्लेम लो टू मीडियम हीटवरती करायची आहे. तेल गरम झालेलं आहे. थंड तेलामध्ये चकली सोडायची नाही, नाहीतर चकली विरघळते. आता आपण सुरुवातीला हाय फ्लेमवरती केलेला, तेल छान तापून घेतलं आणि नंतर लो फ्लेमवरती गॅस केलेला आहे. आपण पाहू शकता आपण चकली व्यवस्थित अशी टाकलेली आहे. खूप छान अशी भाजते. चकली टाकल्यानंतर लगेच त्याला झारा तो लावायचा नाही. 2 मिनटं झाल्यानंतरच आपण ती चकली पलटून घ्यायची आहे. दोन्ही बाजूनी आपण ही चकली छान अशी तळून घेणार आहोत. चकली छान अशी तळली की लो टू मीडियम हीटवरती गॅस करत आपल्याला ही छान अशी तळून घ्यायची आहे. अशा प्रकारे चकली आपण काढून घेतलेली आहे. आपली चकली मस्त झालेली आहे. आता अशाच प्रकारे बाकीच्या चकल्याही करून घेणार आहोत. अशा प्रकारे चकल्या पण टाकायच्या आहेत आणि चकली टाकल्या लगेच झारा किंवा चमचा आपण त्याला लगेच लावणार नाही आहोत. 1 मिनटं झाला की आपण पाहू शकता अशा प्रकारे चकल्या होतात, रंग बदलतो. त्या पलटून आपण लगेच काढून घेणार आहोत. छान अशा तळून द्यायच्या आहेत. जर छान अशा तळल्या नाहीत, जर पांढरसर अशा कच्च्या जर चकल्या काढल्या तर मऊ होतात आणि तुटतात, कुरकुरीत होत नाहीत. अशा प्रकारे आपण पाहू शकता आपल्या या चकल्या मस्त झालेल्या आहेत. अगदी 10च मिनटात या चकल्या तयार होतात. आपण ज्याप्रमाणे आधी पीठ करून ठेवलं होतं, पीठ मळण्याच्या अगोदर अशा प्रकारचं मिक्सचर तुम्ही करून ठेवलं तरीही चालेल. ते मिक्सचर केल्यानंतर अगदी 5च मिनटात तुमची चकली तयार होते. फक्त चकली करताना ते आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि लगेच तयार करून घ्यायचं आहे. ही आजची इन्स्टंट चकली तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि आपल्या चॅनलवरच्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग भेटूया दिवाळीच्या पुन्हा एकदा नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.